नमस्कार, स्वागत आहे माझ्या चॅनलवर. आणि मी तोडत आहे फुलं. सकाळी म्हणजे कालची सकाळ आहे, मंगळवारची सकाळ आहे. मी आज व्हिडिओ टाकत आहे. मंगळवारी सकाळी मला जायचं होतं भद्रा मारुतीला दर्शनाला. तर छान असा गजरा केला होता मी. भरपूर सारे मोगऱ्याचे फुलं आपल्या गार्डनमधल्या मोगऱ्याला आलेले आहेत. अजून येत आहेत, आज तशी सुरुवात झालेली आहे. थोडेच आहेत, पण गजरे झाले इतके तर निघाले होते फुलं. तर फुलं तोडून घेत आहे आबोली आणि मोगरा. तर दोन्ही मिक्स मी गजरा केला होता. पण गजरा केलेला काही दाखवलं नाही, मी फक्त फुलं केलेलं दाखवले, कारण मला जायचं होतं. भद्रा मारुतीला गेली होती मी काल दर्शनासाठी. आणि सकाळी म्हटलं आता कुठे गजरा विणायचा आणि ते म्हणून मी काही त्याचा व्हिडिओ केलेला नाही. तर अशा प्रकारे मी सगळे फुलं तोडून घेतलेली आहेत. आणि आपल्या मोगरा, मला हे फुलं खूप आवडतात. हे वेगळा मोगरा आहे आणि हा वेगळा आहे. हे दोन जातीचे मोगरे आहेत. पण तो आहे ना, तो पहिला नाही का असं मोठं हे बघा, हा मोठं जो फुलं असतं ना, ते खूप छान असतं आणि त्याचा वास पण भरपूर जास्त येतो. तर आपण म्हणजे असं नाही की कुठलंही काय त्याला खत वगैरे हे टाकलं ते टाकलं असं काही नाही आहे. झाड लावून दिलेलं आहे, ते खूप उंच गेलेलं आहे. आणि ह्या दिवसात आतापासून मोगऱ्याला फुलं येणं चालू होतं. हे सगळ्यांच्याच मोगऱ्याला येतं. भलं तुम्ही त्याला काही करा नका करू, पाणी जर असेल तर मोगऱ्याला फुलं येतातच. तर हे बघू शकता, भरपूर असे फुलं निघालेले आहेत. कळ्या पण भरपूर लागलेल्या आहेत. सकाळी फुलं तोडून घेतले आणि नंतर मग स्वयंपाक वगैरे करून गेलो होतो आम्ही. तर म्हटलं चला आज व्हिडिओ पण काय 2-3 दिवस झाले एवढं मला ना जे काम जास्त असल्यामुळे व्हिडिओकडे पण थोडं दुर्लक्ष होत आहे. तर प्लीज सर्वांनी सपोर्ट करा. मी पण करतच असते, जसं होईल तसं करतच असते. व्हिडिओ बघत जा आणि असंच लाईक कमेंट करत जा व्हिडिओला. तर हे बघा, इथे खाली फ्लावर आहे ना, तर ते झाडाचं वर काढून दिलेलं आहे मोगऱ्याचं, हे बघू शकता. अच्छा, आणि खूप अडचणीत आहे, भरपूर होते. माझं काही ठिकाणी हातच पुरला नाही. गडबडीत मी जेवढे भेटतील तेवढे तोडून घेतलेले आहे. आणि आता थोडा उन्हाळा असल्यामुळं पण थोडंसं भाजीपाला वगैरे आपला आता नाही का, जसं येईल तसे आता व्हिडिओ येत जातील. जोपर्यंत एवढे असे फुलं निघाले आहेत, जोपर्यंत भरपूर भाजीपाला होता तोपर्यंत कधी रोज कधी दिवसाआड व्हिडिओ टाकलेला आहे. तर अजून निघतील, पण अजून वेळ आहे 8-10 दिवस. तर एवढे असे मोगऱ्याचे फुलं निघाले होते. आणि नंतर मग मी आबोलीचं फुल तोडायला म्हणजे इतकं अवघड आहे ना, ते वरचंच तुटून येतं आणि त्याचं ते हे जे असते ते नीट निघत नाही बघा अशा प्रकारे. तर काही जे नुसते शेंडे तोडून येत होते. खूप हळू सावकाश हे फुल तोडावं लागतं. आता ज्यांच्या घरी आबोली आहे त्यांना माहिती असेल. आणि हे आबोलीचे भरपूर सारे झाडं आहेत. आणि याच्यातून अजून एक कलर होता बरं का, असा हिरवा आणि पांढरा असा कलर होता आबोलीचा. पण ते झाडं का नाही आपोआप गेली, ती काय झालं काय माहिती, लई मस्त होतं. तर एवढे असे फुलं मस्त आबोली आणि मोगरा मी तोडून घेतलेलं आहे. आणि आता मला वांगे तोडायचे आहे भाजीला, म्हणजे वांग्याची सुक्की भाजी करून आम्हाला न्यायची आहे ना तिकडे. टिफिन घेऊन जाणार आहे, मस्त जेवणार आहे तिकडे देवाला गेल्यानंतर. तर हे बघा, एवढे असे मस्त, किती छान आहे ना, 2 कलर मस्त दिसत आहे. तर हे बघा, एवढे वांगे निघालेले आहेत. आता ह्याच्या वांग्याचं मस्त सुक्कं वांगं करून नाही का असं तेलात मसाल्यात तसं घेऊन जाणार आहे. आणि अजून 2 सापडले होते, नंतर ते पण आणलेले आहेत. आणि एक गुलाबाचं फूल पण, कारण मोगऱ्याचा गजरा आणि गुलाबाचं फूल मला खूप आवडतं. तर गुलाबाचे फुलं हे करायचं आहे, हे कलर छान आहे, पण हे करायचं आहे अजून म्हणून त्या नाही तोडल्या. आणि एवढे फुलं आणि एवढे वांगे निघालेले आहेत भाजीला. खूप सारे लागतात त्याला फुलं, पण अजून एवढं नाही आहे. जून महिन्यात जास्त असतं. जून जुलैला भरपूर एवढी ही चाळणी नाही, ही 2-2 चाळण्या आपले मोगऱ्याचे फुलं निघतात. खूप असतात. 10-15 गजरे होतात, एवढं फुलं निघतात. आणि गजरा तर तुम्हाला माहिती आहे मोगऱ्याचा किती महाग आहे. तर कसे वाटले मोगऱ्याचे फुलं? चला भेटू परत, बाय बाय.